नवखरचा राजा देव बारांचा माझा, हा नवखरचा राजा देव बारांचा माझा, हा नवखरचा राजा देव बारांचा माझा, हा नवखरचा राजा देव बारांचा माझा. भरपूर होतो कारण काय कोणी जेव्हा मच्छी पकडायला जातो जेव्हा संकटामध्ये येतो ना तेव्हा या देवाच्या हाकेला हा देव हाकेला धावतो बाराचा देव. नमस्कार मंडळी, मी कौशवाडी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसं आहेत, आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी आज आहे गुढीपाडवा. तर नवीन वर्षाच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. तर मंडळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज या दिवशी असा एक सोहळा होत असतो, तो म्हणजे नवखार गावामध्ये अलिबागमध्ये. तर तिथेच आपण जाणार आहोत बारांच्या देवाच्या दर्शनासाठी. दिवसभराचा कार्यक्रम जो सोहळा होत असतो तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि जी पालखी आहे ती संध्याकाळी निघली आहे, आणि जो दिवसभराचा सोहळा असणार आहे तो तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. भरपूर धमाल असते, मजा असते. तर नक्की ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चॅनल नवीन असाल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता चला व्हिडिओची मजा घ्या आणि आता व्हिडिओ आपण चालू करतोय. चला मंडळी, पोहोचलोय आता नवखारच्या कामाने जवळ. समोर बघताय मस्त एक बॅनर लावलेला आहे, जय बारांचा देव प्रसन्न आपलं सर्वांचं स्वागत करत आहेत. मस्त केल्यांच्या पानांचा कमाने बनवलेली आहे. इथूनच एंट्री असणार आहे, साईडला आपला बंदर असणार आहे. चला आतमधला जो काय वातावरण असणार आहे देवळातला आणि माहोल असणार तो तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न आपल्यासोबत असणार आहे. तो म्हणजे मॅडी आणि रुचित, गेल्या वर्षीचेच पार्टनर आहेत आपल्यासोबत. आणि यंदा टी शर्ट काली घातले, गेल्याला वाईट घातलेली, नाही तर अख्खी पिवली झाली. चला काय तो आतमधीलचा कार्यक्रम असणार आहे तो तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पोहोचलोय आता बारांच्या देवळाजवळ आपण, आणि लाईन बघताय समोर, पूर्ण लाईन बघा. आता आपण जाऊया देवळामध्ये, दर्शन घेऊया. चला. भंडारा लावून अंगाला भाळी चंदनाचा टिळा, भंडारा लावून अंगाला भाळी चंदनाचा टिळा, हा नवखरचा राजा देव बारांचा माझा, हा नवखरचा राजा देव बारांचा माझा, हा नवखरचा राजा देव बारांचा माझा, हा नवखरचा राजा देव बारांचा माझा. या देवाच्या ठिकाणी काय लोक जोगवाचा अशा नवस बोललं जातं का. काय लोक फलं वगैरे ठेवतात आणि जोगवतात आपल्या पोरांना. आणि जो प्रसाद असतो जोगवण्याचा, तो प्रसाद अख्ख्या भाविकांना वाटला जातो, असा नवस बोलला जातो या देवाच्या ठिकाणी.
चला आपल्याला देवलाच्या गाभाऱ्यामध्ये नौकरची सर्व पब्लिक आहेत ना, हा आपले आवर जाऊन व्हिडिओ बघत असतात. नाव काय काका तुमचं? माझा मच्छिंद्र पाटील. आणि तुमच्या मिसेस आहेत? ही माझी बहीण आहे, ता- ही माझी मिसेस. अच्छा, नमस्कार दोघांना. तुमचं नाव काय? विदुरा पाटील जयश्री पाटील भरपूर आम्हाला आनंद वाटतं. हा दरवर्षी पाडव्याला हा सण आम्हाला इच्छा आऊटचं यायशी वाटतो एकदम. पण चांगला आम्हाला हा प्रसन्न देव आमचा आहे. पण आम्हाला सर्वांना नौकर गावा आणि इतर अलिबागला पण प्रसन्न होतो. आणि कोळ्याला ना तो भरपूर होतो. कारण काय कोळी जेव्हा मच्छी पकडायला जातो जेव्हा संकटामध्ये येतो ना, तेव्हा या देवाच्या हाकेला हा देव हाकेला धावतो बाराचा देव. चालेल चालेल, एक नंबर, सुंदर माहिती दिली. बोला एलकोड एलकोड. जय मल्हार! या लढाचा! बाराच्या देवाची
आपल्यासमोर नवखारचे सर्व ज्येष्ठ आलेले आहेत आणि आपल्याला थोडक्यात आपल्याला बारांच्या देवाची माहिती जाणून घेणार आणि तो जो दिवसभराचा सोहळा असतो साजरा करत असतो त्या सोहळ्याबद्दल थोडक्यात आपल्याला सांगा आणि जी बारांच्या देवाची माहिती आहे ती सांगा. आता सर्वात पहिला आपण त्यांची नावं विचारूया. मी अविनाश कृष्णा पाटील. प्रवीण शांताराम पाटील. सुमित श्याम भगत. बाबा तुमचं? नाम शंकर पाटील. दादा तू सांग पहिला आपल्याला जी बारांच्या देवाचे जो दिवसभराचा कार्यक्रम आणि सोहळा जो होत असतो त्याबद्दल थोडक्यात सांग बघ आपल्याला. बारांच्या देवाचा कार्यक्रम आणि सोहळा हातात पकड असं. बारांच्या देवाचा कार्यक्रम सोहळा हा खूप काही वर्षापासून हे असं सोहळा चालू आहे. दरवर्षी भाविक खूप गर्दीने आशेने येतात देवाची. ते जे काय मागणे असतात ते मागायला येतात देवाला आणि देव कधीच त्यांना म्हणजे दुःखी असं पाठवतच नाही. सगळ्यांना आनंदाने आणि ऐश्वर्याने पाठवतो देव. देव माझा हाकेला धावलेला आहे. सगळ्यांना मनापासून खूप लोक येतात इथे. सकाळ संध्याकाळ रविवार शनिवार कोणताही दिवस असू दे भाविकांची गर्दी तेवढाच असते आणि हा सोहळा अत्यंत आनंदाने हा पाडला जातो. आणि नंतर पालखी सुद्धा असते का रात्रीच्या? हो, पालखीचा पण सोहळा खूप मोठा असतो. अख्ख्या गावाची पब्लिक त्याच्यानंतर या कृषी विभागातली पब्लिक खूप पालखीला नाचायला येतात. आणि आता आपण जाणून घेणार होतो म्हणजे बाबांकडनं माहिती, कारण ते आपले ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांच्याकडून ती माहिती जाणून घेऊया बारांच्या देवाची. बाबा हातात पकडा. आता माझं 77 वय चालू आहे. हा 1960 साली माझा लग्न झाला. हा 1967 साली आणि 68 पासून बारांचा देव आमचा छोटा होता. असा दगडाचा म्हणून होता. तो आस्ती वरती येता येता आस्ती तो पार झाला. पार पण बांधला आणि मस्त ते लोक येऊन जेवण खाऊन चालू होतं. ते 1968 पासून म्हणजे 1968 साली माझा लग्न झाला. तेव्हा रात्रीची आमची बाई बसली होती. तर रात्री 12 नंतर देव आले आणि देवाच्या हातात घोडाची काठी. म्हणजे पूर्वजांनी सांगायचं नाही की देवाचा चमत्कार हा अपरंपार आहे. माझ्या गावाला गोल फेरी मारून आख्या लोकांना दिसलेला आहे देव घोड्यावर जाताना घुंगराच्या आवाजाने. हा देवाचा असा चमत्कार. काठी घेऊ. हे बघा मी सांगतो काठी आणि त्याला घुंगर असतात आणि काठी हातात. म्हणजे पूर्वज सांगायचे म्हणजे याच्या आधीच्या 2-3 पिढ्या गेल्या असतील ते सांगायचे की देव असं म्हणजे दिसायचा लोकांना. आणि इथे कसं म्हणजे पुरा राहाल एरिया होता. ते तटी एरिया होता. पण जेव्हा देवाला हाक मारली की तो माणूस सुखरूप घरी पोहोचणार. हा देवाची लीला आहे. लहान पोरगा पण बारांच्या देवाला हाक मारणार नाव घेतोय. तो हाकेला पावतोय. कोणत्याही प्रसंगात सापडला तरी हा देवाला हाक मारणार. थोडक्यात असं म्हणणं आहे की जर गावात जर कुठला संकट आला तर देव पूर्ण गावाला घोड्यावर फेरी मारत. हे आमचे पूर्वज जुने लोक लोकांची म्हणणं आहे. 1968 पासून मी सांगते तुम्हाला बरोबर आहे. हा देव आधीच प्रगट झालाय. त्याच्यामुळे 1968 पासून हे लोक हा उत्सव छोटा होता. 25-30 लोक चालू केलं. लोकांची आज जी लीला आहे, आघात लीला आहे. तरी जवळजवळ 15,000 ते 20,000 लोक जेवतात इथे. महाप्रसादाचा लाभ घेतात. हे आम्हाला गावाला हळूहळू आनंद स्टेप आहे. होऊन देवाची प्रगट म्हणजे एवढा झाला की आघात लीला आहे देवाची. त्याच्यामुळे तुम्ही जर बघता भाविक किती येतात. दरवर्षी तुम्ही ही व्हिडिओ काढतात. तुम्हाला माहिती आहे दरवर्षी किती ना किती भाविक काही येतात. माझ्या भगिनी येतात देवाला नमस्कारायला की माझ्या पदरात पण 1968 ते आता तुम्ही बघतात जी पालण्यात पोरं झोपतात ती देवाचा नवस आहे. ऍक्च्युली बघायला गेला तर हा देवाचा नवस आहे. ती मागणं मागायला येतात. बघा कशी बारांच्या देवाची जी आगवत लीला आहे सर्व त्यांच्या भाविकांच्या तोंडातून ऐकायला जाते. अशीच ही लीला बघायला भेटते आणि हा देव खरोखर सर्वांना पावतो, हाकेला धावतो. कोण संकटात असेल कोण असेल तर नक्की आणि देवाची जय भेट घ्या बारांचा तुम्ही. देव प्रसन्न बोलायचं. जेजुरीमध्ये आणि- जो खंडेराय आहे तोच आमच्या नवखार. आणि हा देव खंडोबाचा साक्षात अवतार आहे. खंडोबाचा अवतार आहे साक्षात. चालेल, धन्यवाद. खूप खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे मी. बोला एलकोट एलकोट सदानंदाचा बारांच्या देवाचा. थँक्यू. चला मंडळी, तुम्ही बघितलात बारांच्या देवातला सोहळा. संध्याकाळी असणारे पालखी सोहळा. आज होता जन्मद आणि त्यानंतर आरती वगैरे झाली आणि थोडेसे नाचले. तर तुम्ही हा जो सोहळा होता दिवसभराचा तो सोहळा बघितला त्या व्हिडिओमध्ये बारांच्या देवाचा. तर तुम्हाला सर्वांना कशी वाटली व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खास हा जो सोहळा असतो तो खास गुढीपाडव्याच्या दिवशी असतो. बरे लांब लांबची लोक दर्शनासाठी येत असतात या देवाच्या.
चला, तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तर नक्कीच एक कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, भेटतो.